नमस्कार मित्रांनो, मी वंदना देशमुख, रिटायर्ड मिलिटरी स्कूल टीचर, सर्टिफाईड न्यूमरोलॉजिस्ट, रेकी प्रॅक्टिशनर अँड क्रिस्टल थेरपिस्ट. स्वागत करते तुमचं माझ्या अनाहता हिलिंग स्टुडिओ या चॅनलमध्ये. आणि स्वागत आहे तुमचं ह्या नवरात्रीच्या नवदुर्गा सिरीजमध्ये. ह्यामध्ये आपण पाहतो आहोत रोज एक देवीचं रूप, तिचं वैशिष्ट्य, तिचा मंत्र. आजचा दिवस चौथ्या दिवशी पूजिली जाते ती आहे माता कुष्मांडा. कु म्हणजे थोडं, उष्म म्हणजे उष्णता आणि अंड म्हणजे ब्रह्मांड. म्हणजेच काय, थोड्या उष्णतेने, थोड्या ऊर्जेने जिने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली ती माता म्हणजे कुष्मांडा. शास्त्रामध्ये वर्णन आहे की सुरुवातीला सर्वत्र अंधकार होता. ना दिवस, ना रात्र, ना आकाश, ना पृथ्वी, फक्त शून्य म्हणजे फक्त स्पेस. तेव्हा माता कुष्मांडाच्या एका हास्याने किंवा एका स्मित हास्याने ब्रह्मांडाची निर्मिती झाली. एक साधं हास्य, पण त्यातून अनंत सूर्य, ग्रह, नक्षत्र आणि संपूर्ण सृष्टीचं निर्माण झालं. आपण त्या सर्व सृष्टीला एक आकाशगंगा असं म्हणतो. म्हणूनच माता कुष्मांडाला सृष्टीची आद्यजननी म्हटलं जातं. कुष्मांडा माताला पूजेमध्ये भोपळा अर्पण केला जातो किंवा भोपळ्यापासून बनलेला पेठा अर्पण केला जातो आणि भोपळ्याला कुष्मांड असं म्हणतात. कुष्मांडा मातेचे प्रतिकात्मक रूप आहे भोपळा किंवा कोळा, ज्याच्यामध्ये बीजांची संख्या जास्त असते आणि प्रत्येक बीजापासून नवीन जीव, नवीन कोळा जन्माला येण्याची अपेक्षा असते. ब्रह्मांडामध्ये सुद्धा अनेक बीजापासून अनेक सजीव निर्माण होऊन सृष्टी निर्माण झाल्याची श्रद्धा आहे. ही माता सृजनशीलतेचे प्रतीक आहे. ही माता आपल्याला नवनिर्मितीची ऊर्जा देत असते. तिला आदिशक्ती असेही म्हणतात. ही अष्टभुजाधारी सूर्यमंडळात निवास करते, म्हणून ती तेजस्विनी आहे. तिच्या तेजामुळे सर्व ब्रह्मांड तेजस्वी झालं आहे. सर्व सजीवांना तिच्या तेजातून जगण्याची ऊर्जा मिळते. हिच्या भक्तीतून प्रत्येकामध्ये नवनिर्माण करण्याची क्षमता प्राप्त होते. मातेला 8 हात आहेत, म्हणून त्यांना अष्टभुजा देवी किंवा अष्टभुजाधारी असं म्हणतात. 8 हातांमध्ये काय काय आहे तर कमंडलू, धनुष्यबाण, कमळ, अमृत कलश, गदा, जपमाळ आणि चक्र आहे. आणि मातेचं वाहन आहे सिंह, जे धैर्य आणि शक्तीचं प्रतीक आहे. माता हसतमुख आहे. म्हणजेच काय, माता सकारात्मकता आणि आनंद याचा स्रोत आहे. मित्रांनो, या कथेचे गूढ खूप गहन आहे. एका हास्याने ब्रह्मांडाची निर्मिती याचा अर्थ सकारात्मक ऊर्जा, हसरा चेहरा आणि आनंदी मन यातून सृष्टी बदलते, आपलं स्वतःचं जीवन बदलते. आपल्यातही निर्माण करण्याची शक्ती आहे. विचारांमधून, भावनांमधून, कृतीमधून जर आपण नकारात्मक विचारांमध्ये जगलो तर आपलं जग अंधकारमय होते. पण तेच जर आपण आनंदी राहिलो, हसत राहिलो, हसतमुख राहिलो, स्माईल करत राहिलो, सकारात्मकतेने जगलो तर आपलं ब्रह्मांड प्रकाशमय होते. म्हणजे आपणच आपल्या जीवनाला एक छान दिशा किंवा आपलं जीवन घडवू शकतो. आपली सकारात्मकता खूप मोठे सकारात्मक बदल आपल्या जीवनामध्ये आणू शकते. ह्या देवीचा जपमंत्र आहे ओम देवी कुष्मांडाय नमः. हा मंत्र शांतपणे 108 वेळा जपल्याने घरात सुखशांती आणि समृद्धी येते. माता कुष्मांडाचा संदेश आपल्याला साधा आणि सरळ आहे. आनंदाने जगा, सकारात्मकतेने जगा, नेहमी हसत राहा आणि निर्माण करण्याची शक्ती, नवनिर्मितीची, सृजनशीलतेची शक्ती तुमच्यामध्ये आहे यावर विश्वास ठेवा. जर एका हास्याने ब्रह्मांड तयार होऊ शकतं तर आपल्या छोट्याशा स्माईलने, स्मिताने कोणाचं तरी जग उजळू शकतं. आपलं स्वतःचं सुद्धा जग उजळू शकतं. मित्रांनो, चौथ्या दिवसाची देवी माता कुष्मांडा आपल्याला काय शिकवते तर आनंदी राहा, सकारात्मक जगा आणि सृजनशीलतेची शक्ती ओळखा. तुमच्या जीवनात आरोग्य, सुखसमृद्धी आणि आनंद नेहमी भरून राहो हीच प्रार्थना. जय माता दी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळेल. थँक्यू.